निश्चित केलेला आहे. म्हणून तो देव आमचं रक्षण करणारा देव आहे. आणि मुळात एक गोष्ट मला तुमच्या समोर आणू द्या. संत पौलानं इपिस्कराच्या मंडळीची एक सभा भरवलेली आहे आणि इपिस्कराची मंडळी ही पौलासमोर बसलेली आहे आणि पौल त्या मंडळीच्या समोर उभा राहून तो इपिस्कराच्या मंडळीला शिक्षण देत आहे. तो मंडळीला बोध करत आहे आणि हा बोध जसा एक मूल किंवा एक मुलगा आपल्या बापाला खुश करण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये आपल्या आयुष्यामध्ये करत असतो. थोडक्यात सांगायचं की आपला बाप आपल्यावरती खुश व्हावं म्हणून तो व्यवस्थित वागण्याचा, नीट वागण्याचा प्रयत्न करतो, चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो, चांगलं बोलण्याचा प्रयत्न करतो. आपल्या बापाला कशा प्रकारे आपण वागलेलं हवंय हे चांगलं वागण्याचा प्रयत्न तो करतो. म्हणजे आपल्या बापाला खुश कसं करावं, आनंदित कसं करावं याचा एक मुलगा आपल्या बापासाठी नेटानं प्रयत्न करतो. आणि मग हाच प्रयत्न देवाच्या लोकांनो, मंडळीनं देवाला खुश करण्यासाठी करावं. मग पौल इपिस्कराच्या मंडळीसमोर उभा आहे, मंडळी बसलेली आहे, पौल उभा आहे आणि पौल परमेश्वराला, देवाला खुश कसं करावं, आनंदित कसं करावं याचा धडा तो इपिस्कराच्या मंडळीला देत आहे. मग परमेश्वराला आनंदित करावं याचं अनेक वेळा आपण शिक्षण घेतलं असेल, आपण शिकलो असेल, आपण देवाच्या वचनातनं वाचलं असेल. पण इपिस्कराच्या मंडळीला पौल शिकवताना काय तो शिकवत आहे, काय सांगत आहे की देव कोणत्या गोष्टीनं खुश होणार आहे, देवाला आनंद कोणत्या गोष्टीनं होणार आहे. जर तुमच्यापैकी काही लोकांना विचारलं का हो देव कशानं खुश होणार आहे, सांगा बरं कशानं खुश होईल देव, काय केल्यानं परमेश्वर आनंदित होणार. राहुल प्रार्थना, ओके, येस, आणखी त्याची आज्ञा, आराधनेच्या अनेक कारण आपण ऐकलेली आहेत, अनेक कारण आपण पाहिलेली आहेत, अनेक गोष्टी पवित्र शास्त्रामधनं आम्ही वाचलेल्या आहेत. पण पौल जो आहे तो पौल इपिस्कराच्या मंडळीला शिकवताना तो काय सांगत आहे. यावेळेस माझ्या मागे काढा इपिस्कराचं पत्र याचा 5वा अध्याय आणि 10 वचन. यावेळेस प्रामुख्यानं मुख्य आपण वचन वाचूया, त्याच्यानंतर आपण प्रभूला काय संतोषकारक आहे हे पारखून घेत जा. पौल इपिस्कराच्या मंडळीला शिक्षण देण्या अगोदर तो काय म्हणत आहे की परमेश्वराला, प्रभूला काय संतोषकारक आहे हे तुम्ही काय करा, पारखून घेत जा. आमेन म्हणाल का. देवाला काय, देव कोणत्या गोष्टीनं खुश होणार आहे, देव कोणत्या गोष्टीनं आनंदित होणार आहे, देवाला कोणत्या गोष्टीमध्ये संतोष आमच्याद्वारे वाटणार आहे. देवाच्या लोकांनो, प्रभू पौल इपिस्कराच्या मंडळीला म्हणतो ते तुम्ही पारखून घेत जा. आम्ही पारखलं पाहिजे. देवाच्या लोकांनो, मला तुम्हाला सांगू द्या, देवाला कोणत्या गोष्टीनं संतोष वाटतो हे आम्ही पारखून घेतलं पाहिजे. आम्ही पारखून घेतलं पाहिजे. देवाच्या लोकांना पारखून घ्यायला शिकलं पाहिजे. आम्हाला पारखता आलं पाहिजे. नुकतंच पारखून देवाच्या लोकांना देव आनंदित होणार नाही तर पारखून ती गोष्ट आम्ही केली पाहिजे. आम्ही हालेलुया. आम्ही देवाच्या लोकांना आता आम्ही ऐकणार आहे. हा, संत पौलानं सांगितलं इपिस्कराच्या मंडळीला की परमेश्वराला संतोष ज्या गोष्टीनं वाटतो ती गोष्ट आम्ही पारखून घेतली पाहिजे. आता लगेच आम्ही काय करू, आम्ही घरी जाऊ आणि दुसऱ्या दिवसापासून आपण पारखायला सुरुवात करू. हो, देवाला या गोष्टीने आनंद होतो, देवाला त्या गोष्टीने आनंद होतो. ही गोष्ट केली की परमेश्वर आनंदित होणार आहे, प्रार्थना केली तर परमेश्वराला आनंद होणार आहे, दशपांश दिला की परमेश्वराला आनंद होणार आहे, त्याची आज्ञा
पाळली की परमेश्वराला आनंद होणार आहे. आणि मग एकमेकांसाठी प्रार्थना केली, परमेश्वराला आनंद होणार आहे. मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करल. हो, चला उठून आपण सर्व आपल्या घरातले आणि परमेश्वराची सेवा करू. परमेश्वराची सेवा केली, परमेश्वराला आनंद होणार. आम्ही पारखतो पण ती गोष्ट मी करत नाही. देवाच्या लोकांनो, पारखून ती गोष्ट ज्यावेळेस आम्ही करू त्यावेळेस देवाला आनंद होणार आहे. आमेन म्हणाल का? हालेलुया. नुकतंच पारखणं हे पुरेसं नाही. देवाच्या लोकांनो, पारखून ती गोष्ट आम्ही केली पाहिजे. आता पुढे त्या गोष्टीकडे आपण जाणार आहोत. यहोशू म्हणतो की मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करेल. काय वचन वापरलं, काय शब्द वापरलाय ते आपण काढूया. यहोशूचा ग्रंथ ह्याचा 24वा अध्याय आणि 15 वचन. यहोशूचा ग्रंथ ह्याचा 24वा अध्याय आणि 15 वचन. 24-15. परमेश्वराची सेवा करणं हा हे तुम्हाला गैर दिसत असलं तर तुम्ही कोणाची सेवा करणार हे आजच ठरवा. हा, महानदी पलीकडे तुमच्या पूर्वजांनी ज्या देवाची सेवा केली त्याची किंवा तुम्ही राहत आहात त्या देशातल्या अमोऱ्यांच्या देवाची मी माझं घराणं तर परमेश्वराची सेवा करणार आहे. आम्ही म्हणाल हो, त्या ठिकाणी यहोशू म्हणतो मी आणि माझं घराणं तर परमेश्वराची सेवा करणार आहे. यहोशू काय म्हणतो की मी आणि माझं घराणं देवाची आज्ञा पाळणार आहे. यहोशू काय म्हणतो की मी आणि माझं घराणं देवाच्या आज्ञामध्ये चालणार आहे. यहोशू काय म्हणतो मी आणि माझं घराणं आत्मेची करणार आहे. यहोशू काय म्हणतो मी आणि माझं घराणं चर्च मधली सेवा करणार आहे. यहोशू काय म्हणतो की मी आणि माझं घराणं. देवाच्या लोकांनो, यहोशू फक्त आपल्या कुटुंब, त्याचीच बायको, त्याचीच लेकरं पुरतं म्हणत नाही. तो म्हणतो की मी आणि माझं घराणं. आता यहोशूचं आडनाव समजा आपण कदम ठेवू, त्यांच्या घरात आहेच यहोशू. जोशुआ कदम, यहोशू कदम. तो काय म्हणतो की मी आणि माझं घराणं म्हणजे माझ्या कदम घराण्यातल्या जो प्रत्येक व्यक्ती आहे तो प्रत्येक व्यक्ती प्रभूवरती विश्वास ठेवणार आहे. आम्ही म्हणाल का? समजून घ्या काय म्हणत आहे तो. काय म्हणतो परमेश्वराची सेवा करणं तुम्हाला गैर वाटतं का? तो म्हणतो तुम्हाला गैर वाटतं पण मला गैर वाटत नाही. तुम्हाला चुकीचं वाटतं पण मला चुकीचं वाटत नाही. देवासाठी माझी अर्धी संपत्ती द्यावी हे तुम्हाला चुकीचं वाटतं पण मला चुकीचं वाटत नाही. यहोशू काय शिकवत आहे? यहोशू म्हणत आहे की तुम्हाला गैर वाटतं तासून तास प्रार्थना करणं मला गैर वाटत नाही. आम्ही म्हणा एका सेवकाचं काहीतरी व्हिडिओ मी ऐकत होतो. तो म्हणतो की 8 तास प्रार्थना करणं चुकीचं आहे. मी म्हटलं अरे बाबा कुठून? म्हटलं पीटर स्विंग असंच घडलं 8 तास प्रार्थना करून. अंकुर नरुळा असंच घडला. अंकुर नरुळा तर म्हणतो मी 15 तास प्रार्थना करत होतो. किती? 15 तास. विजेंद्र सिंग तासोन तास आठवडाभर देवाच्या लोकांना तासोन तास आपल्या रूम मध्ये प्रार्थना. हे उगाच घडले का? बेनिन उगाच घडलं का? पण यहोशू काय म्हणतो तुम्हाला प्रार्थना करणं गैर वाटत असेल पण मला नाही. मी आणि माझं घराणं तर तासोन तास प्रार्थना करणार आहे. आम्ही म्हणाल का? हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो आपल्याच परिवारापुरतं विचार करू नये. तो काय म्हणत आहे? यहोशू काय म्हणत आहे? मी आणि माझं घराणं. देवाच्या लोकांनो आपल्या घराण्यात, आपल्या कदम परिवारात, आपल्या लालझरे परिवारात, आपल्या घोडके परिवारात, आपल्या साहू परिवारात, आपल्या गायकवाड परिवारामध्ये, आपल्या गुंडिया परिवारामध्ये जेवढे लोक आहेत तेवढ्या सर्व लोकांनी परमेश्वराची सेवा करावी. तेवढ्या सर्व लोकांनी
लोकांनी देवाची आज्ञा पाळावी, तेवढ्या सर्व लोकांनी देवाची प्रार्थना करावी, तेवढ्या सर्व लोकांनी परमेश्वराचं स्तवन करावं, तेवढ्या सर्व लोकांनी आत्मे जिंकण्यासाठी स्वतःला वाहून द्यावं, तेवढ्या सर्व लोकांना आपलं देवाला समर्पण करावं, तेवढ्या सर्व लोकांनी पवित्र वचनाचं मनन करावं. आमेन. हालेलुया म्हणाल का तुम्ही? तो काय म्हणतो? मी आणि माझं घराणं. केवळ आपल्या कुटुंबाच पुरतं तो विचार करत नाही. तो मी आणि माझं घराणं म्हणजे त्याच्या घराण्यामध्ये जेवढे लोक येणार तेवढे. त्यानं सुरुवात केली. तो म्हणतो की मी सुरुवात करत आहे. यहोशुआ कदम, आपण कदम वाटत होता. तो म्हणतो की यहोशुआ कदम, मी माझ्यापासून सुरुवात करत आहे. माझी शेवटची पिढी म्हणजे जग ज्यावेळेस संपल तोपर्यंत माझ्या कुटुंबातला प्रत्येक व्यक्ती परमेश्वराची सेवा करेल. आम्ही म्हणा हालेलुया. आज देवाच्या लोकांना आपण इथपर्यंतच विचार करू नये. आज हे एक आयुष्य आहे, या आयुष्यापुरतच आम्ही विचार करू नये. प्रभू म्हटला, तू जर माझं स्तवन करशील तुझ्या हजारो पिढ्यांवरती दया होईल. देवाच्या लोकांनो, ही आज्ञा आपल्या मनात, आपल्या अंतःकरणामध्ये कोरून ठेवा की परमेश्वर आपल्या हजारो पिढ्यांवरती दया करणार आहे. जोपर्यंत जग संपत नाही, जोपर्यंत येशू येत नाही, तोपर्यंत आपल्या पिढ्यानपिढ्या येत राहणार आहे. हा आम्ही विचार करावा, हा संकल्प आज आम्ही करावा. मी आणि माझं घराणं तर परमेश्वराची सेवा करणार आहे, त्याचं स्तवन करणार आहे, त्याची आज्ञा पाळणार आहे आणि आत्मे जिंकणार आहे आणि मग जगची सेवा करल, आत्मे जिंकण्याचं काम करल. आणि म्हणून देवाच्या लोकांनो, संत पौल इफिसकराच्या मंडळीला तो शिकवताना काय म्हणत आहे की जे परमेश्वराला, जे प्रभूला संतोषकारक आहे ते तुम्ही काय करा, पारखून घेत जा. आमेन म्हणाल का? प्रेज द लॉर्ड. पारखून घेत जा. पारखून आम्ही देवाच्या लोकांना ती गोष्ट करायला सुरुवात केली पाहिजे. आता इफिसकराच्या मंडळीला शिकवताना संत पौल काय म्हणतो? 5वा अध्याय 15 वचनापासून 17 वचन आपण वाचूया. म्हणून अज्ञानासारखं नव्हे तर ज्ञानासारखे स्वभावावर नजर ठेवून जपून चाला. वेळेचा सदुपयोग करा, कारण दिवस वाईट आहेत. म्हणून तुम्ही मूर्खासारखं होऊ नका, तर प्रभूची इच्छा काय आहे हे समजून घ्या. आमेन म्हणाल का? आता पौल मंडळीला, इफिसकराच्या मंडळीला शिकवताना तो काय म्हणत आहे? तो म्हणत आहे की तुम्ही अज्ञानासारखं नव्हे तर ज्ञानासारखं स्वभावावर नजर ठेवून जपून चाला. 3 गोष्टी आहेत. अज्ञानासारखं नाही तर ज्ञानासारखं आम्ही चाललं पाहिजे. आता ज्ञानासारखं स्वभावात नजर ठेवून आमचं चालणं असलं पाहिजे. इफिसकराच्या मंडळीला पौल शिकवताना काय म्हणत आहे? अज्ञानासारखं नाही, तुम्ही ज्ञानासारखं चाललं पाहिजे. आता अज्ञान आणि ज्ञान याच्यामध्ये काय फरक आहे? पौलाला काय मंडळीला शिकवायचंय? अज्ञानी, त्याला इंग्रजीमध्ये अनवाईज असं म्हटलेलं आहे. अनवाईज. आणि मग अनवाईज कसा आहे? देवाच्या लोकांनो, जो अज्ञानी आहे देवाच्या लोकांनो, त्याला चांगल्या गोष्टीची पारख नसते. आमेन म्हणाल का? अनवाईज या शब्दाचा मराठी अर्थ काय होतो की चांगल्या गोष्टीची पारख नसणारा. आणि म्हणून देवाच्या लोकांनो, संत पौल काय म्हणतो की देवाला संतोष कशानं वाटणार आहे? जो अज्ञानासारखा चालत नाही, ज्याला चांगल्या गोष्टीची पारख आहे, तो देवाला प्रिय आहे. आमेन म्हणाल का? हालेलुया. देवाच्या लोकांनो, बायबल सांगतं, संत पौल मंडळीला शिकवताना काय म्हणत आहे? आणि जो संत पौल इफिसकराच्या मंडळीला शिकवत आहे तोच देवाचा आत्मा इग्नाइट फॉर क्राइस्ट या मंडळीला शिकवताना काय म्हणतो? तुम्ही अज्ञानासारखं नाही तर ज्ञानासारखं चालला पाहिजे. आमेन. आम्हाला चांगल्या गोष्टीची पारख असली पाहिजे. अज्ञानी, अनवाईज म्हणजे चांगली पारख नसणारा, चांगल्या गोष्टीची पारख नसणारा, अविचारी, वेडेपणाचा निर्णय घेणारा. आता अनेक शास्त्रामधले अनेक लोक आहेत की ज्यांनी वेडेपणाचा निर्णय घेतला, चांगल्या गोष्टीची पारख त्यांनी केली नाही, अविचारी मनानं त्यांनी निर्णय घेतलेला आहे. शमूनाचा मुलगा रहबाम
यानं देवाच्या लोकांना आपण ते शास्त्र काढूया. पहिले राजे याचा 12वा अध्याय. पहिले राजे याचा 12वा अध्याय. आणि 1 वचनापासून काही वचन वाचूया. हा, शकेमास गेला कारण त्याला राजा करण्यासाठी सर्व इस्रायल लोक तेथे गेले होते. नबाटाचा पुत्र यराबाम शल्मोन राजा समोरून पळून जाऊन मिसर देशात राहिला होता. तेथे त्यानं हे ऐकले आणि लोकांनी त्याला बोलवून आणले. तेव्हा यराबाम इस्रायलाची सर्व मंडळी रहबामाकडे येऊन म्हणाली, आपल्या बापानं आपले जू ठेवले होते ते भारी होते, तर आपल्या बापानं आमच्यावरती लादलेलं कठीण दास्य भारी जू हलके करा, म्हणजे आम्ही आपले तुमचे नोकर होऊ, तुमचे ताबेदार होऊ. हा, त्याने त्या सांगितले, आता जा 3 दिवसानं मजकड परत या. ते गेले. रहबाम राजानं आपला बाप जिवंत असता जे वृद्ध मनुष्य त्याच्या पदरी होते त्यांचा सल्ला घेतला. तो म्हणाला, या लोकांना उत्तर देण्याच्या बाबतीत काय मसलं देता. बस 8वं वचन वाचा. या वृद्ध पुरुषांनी दिलेला सल्ला रहबामानं काय केला, टाकून त्याच्याबरोबर लहानाचे जे मोठे झालेले ते जे तरुण त्याच्या पदरी होते त्यांचा सल्ला त्यानं घेतला. तिथंच रहबाम देवाच्या लोकांना चुकला. अज्ञान. संत पौल मंडळीला शिकवताना काय म्हणत आहे, जे देवाला संतोषकारक आहे ते तुम्ही पारखून घेत जा. तुम्ही अज्ञानासारखं नाही तर ज्ञानासारखं चाला. आणि मग अज्ञान म्हणजे चांगली गोष्टीची पारख नसताना. आता देवाच्या लोकांना मला तुम्हाला सांगू द्या, त्यानं काय केलं, रहबामानं काय केलं, आपल्या बालपणापासून जे त्याच्याबरोबर लहानाचे मोठे झाले त्यांचा देखील त्यांना सल्ला घेतला. आपल्या बापाबरोबर म्हणजे शल्मोनाबरोबर देवाच्या लोकांना जे वृद्ध होते, पहिल्यापासून जे वृद्ध होते, जे आध्यात्मिक होते, जे प्रार्थनाशील होते, जे देवाचं भय बाळगून चालणारे वृद्ध होते, त्यांचा देखील त्यांना सल्ला घेतला. पण पवित्र शास्त्र सांगतं त्यांचा सल्ला त्याने डावलला आणि त्याच्याबरोबरचे लहानाचे मोठे जे टवाळके खोरी करून वाढलेले तरुण त्यांचा सल्ला त्यानं घेतला. आणि त्यांचा सल्ला असा होता की तुझ्या बापानं त्यांच्यावरती जे जू केलं होतं ते 4 पटीनं वाढव, त्यांना अधिक त्रास द्या. पण शल्मोनाबरोबर जे वृद्ध होते ते म्हटलं की त्यांचं जो तुम्ही हलके करा, म्हणजे ते तुमचे ताबेदार होतील. पण त्यानं अविचारानं अज्ञानानं काय केलं, आपल्या मित्रांचा सल्ला घेतला आणि त्या इस्रायल लोकांचं आणि यरोबामाचं जो अधिक कठीण केलं. आणि बायबल सांगते त्याचा परिणाम काय झाला, रहबामाला आपलं राजपद गमवावं लागलं. अविचारी मनानं इस्रायलचं सैन्य, इस्रायलचे लोक रहबामापासून फुटले. राजपद गेलं, राज्य गेलं. ज्यावेळेस आम्ही अविचारानं देवाच्या लोकांना वागतो, चालतो, आम्हाला आशीर्वाद गमवावे लागतात. लक्षात ठेवा. आणि अज्ञानासारखं कधीच चालू नाही. आम्हाला चांगल्या गोष्टीची पारख असली पाहिजे. चांगल्या गोष्टी आम्ही पारखून घेतल्या पाहिजे. चांगल्या गोष्टी पारखून ज्यावेळेस आम्ही त्या गोष्टी करू, लक्षात ठेवा, देव आमच्यावरती संतोषणार आहे. आमीन म्हणा. देव आमच्यावरती आनंदित करणार. देव अनेक गोष्टीने आनंदित होतो, पण त्याच्यातल्या सगळ्यात महत्वाची गोष्ट देवाच्या लोकांनो, बायबल सांगतं की पौल म्हणतो तुम्ही अज्ञानासारखं नाही तर ज्ञानासारखं चाललं पाहिजे. अज्ञान अनवाईच चांगल्या गोष्टीची पारख नसणारा. आम्ही मित्र निवडताना देवाच्या लोकांना पारखून आम्ही मित्र निवडत नाही.
देवाचे लोकांनो, आम्ही सोबती चांगली पारख करून आम्ही सोबत निवडत नाही. आम्हाला चांगल्या गोष्टीची पारख असली पाहिजे. चांगलं चर्च आम्ही पारखून निवडलं पाहिजे. चांगला पालक आम्ही पारखून आम्ही निवडला पाहिजे. आम्ही म्हणाल का? सगळ्यात महत्वाचं प्रेज द लॉर्ड म्हणाल का? हालेलुया. आता कुणी उठतं आपल्या समोर प्रॉफिट लावतं. कुणी काय सांगतं, कुणी काय उठतं, कुणी काय सांगतं. आम्ही पारखलं पाहिजे. आम्ही हालेलुया. आम्ही पारखलं पाहिजे. पारखून प्रत्येक गोष्ट केली पाहिजे. म्हणून पौल मंडळीला शिकवताना काय म्हणतो, तुम्ही अज्ञानासारखं चालू नका, त्या रहमामासारखं. आम्ही तेच करतो देवाच्या लोकांनो. अनेक वेळा आम्ही वृद्धांचा सल्ला टाकतो आणि आपल्या सोबतचे जे तरुण आहेत त्यांचा सल्ला घेतो, पण तो सल्ला आमचा चुकला जातो. आम्ही चुकतो. आम्ही आमचा पाळकाचा सल्ला घेतो, आपल्या सोबतीच्या लोकांचा पण सल्ला घेतो आणि म्हणतो नाही आपला पाळक चुकीचा आहे, आपले मित्र बरोबरचे आहेत, मित्रांचा सल्ला घेतो, त्या गोष्टी करतो. पण अनेक वेळा आम्हाला नुकसानाला सामोरं जावं लागतं. पण देवाच्या लोकांनो, त्या रहमामासारखं तुम्ही करू नका, अज्ञानासारखं तुम्ही चालू नका. प्रत्येक गोष्ट पारखून आम्ही निवडली पाहिजे. प्रत्येक गोष्ट पारखून आम्ही ती गोष्ट केली पाहिजे. देवाचं वचन देखील जे पवित्र शास्त्रामधनं आम्ही ऐकतो ते वचन देखील आम्ही पारखलं पाहिजे. आमेन म्हणाले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ते देखील आम्ही पारखलं पाहिजे. दिस इज राईट ऑर फॉल्स. हे चुकीचं आहे का बरोबर आहे, हे आम्ही पवित्र शास्त्रामधनं पाहिलं पाहिजे. एकदा बंधू अट्टवाल्यांनी सांगितले, प्रॉफिट त्यांच्या घरी आला, त्यांना सांगितलं की तुम्हाला एकानं श्राप दिला. ते म्हटलं कसं काय? ब्रदर म्हटलं असं होऊ शकत नाही, आम्हाला श्रापच लागला. त्यांनी छाती डोकून सांगितलं, कारण बायबल सांगतं इस्रायलावरती कुठलं तंत्र मंत्र श्राप चालत नाही. तो प्रॉफिट त्यांच्या पुढचा काय, त्यांनी हृदयापासून दिला श्राप. अरे हृदयात द्या, हृदय काढून द्या, इस्रायलावरती काय चालत नाही. आमेन म्हणा. हालेलुया. प्रेज. त्याने पण हृदय पाडून म्हटला तुला श्राप लागला तरी लागणार. बायबल काय सांगतो, तुम्ही अज्ञानासारखं नाही, ज्ञानासारखं चाललं पाहिजे. आमेन म्हणाल का? प्रेज द लॉर्ड. काय केलं मत्तेचा ग्रंथ 27 अध्याय. यहूदा इस्करियोतनं काय निर्णय घेतला? यहूदा जो 12 शिष्यांपैकी एक, यहूदा मेला, गळपास घेऊन मेला, तरी देवाच्या लोकांनो येशूचं दुसरा आगमनापर्यंत त्याच्याबद्दल बोललं जाणार आहे. म्हणजे किती मोठा आशीर्वाद केला होता. येशूच्या 12 सैनिकांपैकी एक सैनिक यहूदा होता. पण 30 रुपयासाठी येशूला विकणं हा त्याचा निर्णय चुकीचा ठरला. देवाच्या लोकांना अविचारानं, वेडेपणानं त्यांना निर्णय घेतला. अनवाईट म्हणजे देवाच्या लोकांनो, वेडापणाचा निर्णय घेणारे लोक, देवाच्या लोकांनो हे अज्ञानी. मग यहूदामध्ये तेच अज्ञान घुसलं. तो म्हटला की हो आता येशू ख्रिस्ताला पकडून द्यायचं, आणि मग पकडून देताना त्याला ओळखून द्यायचं. हाच येशू ख्रिस्त हे ओळखून आणि दाखवून देण्याबद्दल मला 30 रुपये भेटणार आहे, आणि त्या 30 रुपयाचं मी घर बांधल, महल बांधल, गाडी घेईल, घोडा घेईल, लेकरं समळे, बायको करेल, आणि मग माझं कुटुंब, आणि मग 4 पिढी या 30 रुपयामध्ये मी जीवन जगेल, याचा विचार तो करू लागला. अविचारानं त्यानं निर्णय घेतला की येशू ख्रिस्ताला देवाच्या लोकांना पकडून देणं. बायबल सांगतं तिथे असं लिहिलंय की ज्या वेळेस त्यानं 30 रुपयासाठी येशूला विकलं, हा निर्णय त्यानं घेतला, तो निर्णय त्याचा चुकीचा आहे हे त्याला समजलं. आणि बायबल सांगतं तिथं असं लिहिले 5व्या वर्षामध्ये, यहूदा गेला आणि गळपास घेऊन त्यानं स्वतःला संपवलं. वेडेपणाचा निर्णय हा माणसाला संपवतो. म्हणून देवाच्या लोकांनो, संत पौल इपिस्कराच्या मंडळीला शिकवताना काय म्हणत आहे, तुम्ही अज्ञानासारखं नाही तर ज्ञानासारखं जीवन जगा. आमेन म्हणाल का? हालेलुया. अज्ञानासारखं नाही.
वेडेपणाचे निर्णय घेऊ नका. देवाच्या लोकांनो, अनेक वेळा आम्ही वेडेपणाचे निर्णय घेतो. फारच कडक पाळक आहे, वेडेपणाचा निर्णय, मला इथं राहायचंच नाही. फारच मग प्रार्थना प्रार्थना प्रार्थना, हे चर्च फारच प्रार्थना प्रार्थना, मला इथं राहायचं नाही. जिथं डान्सिंग आहे, जिथं भारी आहे, तिथं मला जायचं. वेडेपणाचा निर्णय. मग माझं त्या चर्च मध्ये, ठीक आहे, चर्च चांगलं आहे, पाळत चांगलं, सगळं चांगलं आहे, पण त्या चर्च मध्ये एक परिवार येतात, त्यांच्याबरोबर आमची भांडणं, मला इथं राहायचं नाही. वेडेपणाचं. म्हणून पौल मंडळीला शिकवताना काय म्हणतो, तुम्ही अज्ञानासारखं वेडेपणाचे निर्णय घेऊ नका. देवाच्या लोकांना जिथं देवानं आम्हाला ठेवलं तिथं आम्ही राहिलं पाहिजे. आमेन म्हणा मोठ्या. हालेलुया. ज्या गोष्टीसाठी देवानं आम्हाला ठेवलं ते गोष्ट आम्ही केली पाहिजे. आणि म्हणून देवाच्या लोकांना अनवाईच म्हणजे चांगली पारख नसणारा देवाच्या लोकांना आम्हाला चांगल्या गोष्टीची पारख असली पाहिजे. चांगल्या गोष्टीची. एखादा व्यक्ती जर मंडळीमध्ये देवाच्या लोकांना पारखून घेतला की दिस इज राईट पर्सन, त्याला आम्ही उचललं पाहिजे. आमेन म्हणाल, मोठ्यानं म्हणाल का आमेन? हालेलुया. त्याला आपण उचललं पाहिजे, त्याला आम्ही वर घेतलं पाहिजे, त्याचं टॅलेंट आम्ही वाढवलं पाहिजे. नाही का? शीतल सिस्टर सुरुवातीला यायच्या, मागं बसायच्या सलग. सत्य समोर आहे, विचारा त्यांना. म्हटलं घ्या, जशी आराधना जवळ जसं लिडिंग करता येईल घ्या. उचललं, आता थांबवायला तरी थांबणार नाही. आमेन बरं का? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, मला तुम्हाला सांगू द्या, अज्ञानासारखं नाही तर ज्ञानासारखं देवाच्या लोकांना पारखता आलं पाहिजे. पारखा, मनुष्याला पारखा, आपल्या शेजारच्याला पारखा, ज्या लोकांमध्ये आम्ही राहतो त्या लोकांना पारखा. त्या पारखण्यानं, लक्षात ठेवा, त्या पारखण्यानं आपलंच शरीर, आपलंच जीवन हे पवित्र राहणार आहे. आमेन म्हणाल का? प्रेज द लॉर्ड. जर आपल्याला आपल्या पारखण्यानं देवाच्या लोकांना जर समजलं ही व्यक्ती चुकीची आहे, आपण त्याच्यापासून लांब राहू आणि त्याच गोष्टीमुळं आपलं जीवन जे आहे ते, आपल्या जीवनातली जी पवित्रता आहे ती टिकून राहणार आहे. देवाच्या लोकांनो, अनेक लोकांचं जीवन मी बघितलेलं आहे. देवाच्या लोकांनो, जे आपल्या चर्चला यायचे आणि त्यांनी मैत्री केली, अनेक लोकांशी मैत्री केली, त्या लोकांना असं वाटलं या लोकांमुळं आमचं जीवन अधिक आशीर्वादित होईल. पण देवाच्या लोकांनो, त्यांनी पारखताना त्यांचं अंतःकरण, त्यांचं हृदय, त्यांचं जीवन, त्यांचं आध्यात्मिक जीवन पारखलं नाही, तर त्यांनी हे पारखलं की ते फक्त प्रार्थना करतात, चांगली करतात, बोलतात, चांगलं बोलतात, पण अंतःकरण पारखता आलं नाही. त्या गोष्टीमुळं अनेक लोक आज व्यसनात पडलेले आहेत, अनेक लोक मागे गेलेले आहेत. पारखता आलं नाही. देवाच्या लोकांना, ज्यांना पारखायला, देवाच्या लोकांना, जे लोक पारखायला शिकतात ते आपली पवित्रता टिकवून ठेवतात. आमेन म्हणाल का? हालेलुया. पारखता आलं पाहिजे. देवाच्या लोकांनो, पुढे असं लिहिलंय की तुम्ही अज्ञानासारखं नाही. वाचूया आपण इफिसकराचं पत्र. यस, मोठ्यानं. म्हणून अज्ञानासारखं नव्हे तर ज्ञानासारखं सबवार नजर ठेवून चाला. बस. वाईज, वाईज and unwise. वाईज दॅट्स मीन विचारपूर्वक योग्य निर्णय घेणारा. मराठी अर्थ आहे. शहाणा मनुष्य आणि विचारपूर्वक योग्य निर्णय घेणारा, त्याला वाईज असं म्हटलेलं आहे. म्हणून पौल मंडळीला शिकवताना काय म्हणतो, तुम्ही अज्ञानासारखं नाही तर ज्ञानासारखं. म्हणजे जो वाईज आहे, जो विचारपूर्वक योग्य निर्णय घेणारा व्यक्ती आहे, त्याप्रमाणे तुमचं जीवन असलं पाहिजे. हे संत पौल इफिसकराच्या मंडळीला शिकवताना म्हणत आहे. निर्णय घेताना विचारपूर्वक निर्णय घ्या. शहाणासारखं विचार तुम्ही घ्या.
आणि स्तोत्र 32:8 वचनामध्ये बायबल सांगता मला की मी तुला योग्य अशा प्रकारचं मार्गदर्शन करेन. आमीन. कुणीतरी मोठ्यानं वाचा हे वचन. मी तुला बोध करीन, मी तुला बोध करीन, ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे, ज्या मार्गाने तुला गेलं पाहिजे त्याचे शिक्षण तुला देईन. मी त्याचं शिक्षण तुला देईन. आमेन. प्रेज लॉर्ड. मी तुला बोध करीन, ज्या मार्गाने तुला गेलं पाहिजे त्या मार्गाचं शिकवण मी तुला देईल असं बायबल मला सांगतं. म्हणून देवाच्या लोकांनो विचारपूर्वक योग्य ते निर्णय घेणारे लोक तुम्ही म्हणा. देवाच्या लोकांना लोक निवडताना योग्य निर्णय घ्या. चर्च निवडताना योग्य निर्णय घ्या. भारत निवडताना योग्य निर्णय घ्या. देवाच्या लोकांनो विश्वासधारी निवडताना योग्य निर्णय घ्या. सगळ्यात महत्वाची गोष्ट, जे तरुण या ठिकाणी बसलेले आहेत, ज्यांची लग्न अजून झाले नाही, देवाच्या लोकांनो आपला जोडीदार निवडताना योग्य अशा प्रकारचा निर्णय घ्या. आमेन. मोठ्यानं म्हणाल का आमेन? दिसतंय गोर, ते फक्त पावडर लावलेले आतून काळा असते, लक्षात ठेवा. काळा असू द्या पण ते आत पांढरं असतं. आमेन म्हणाल का? परमेश्वरानं दाविदाच्या घरात शमूएलाला पाठवलं. शमूएल गेला. त्याला वाटलं की इशायाच्या पुत्रांपैकी जो सगळ्यात मोठा पुत्र, धष्टपुष्ट, दिसायला सुंदर, तो त्याच्या समोर आला. त्याला वाटलं की हाच परमेश्वरानं निवडलेला आहे. प्रभू म्हणतो की त्याच्या शरीर एष्टीवरती जाऊ नको, त्याच्या चेहऱ्यावरती जाऊ नको, मी अंतकरण पारखणारा देव आहे. आम्ही म्हणाल प्रेज द लॉर्ड. म्हणून योग्य तो निर्णय घ्या. तरुणांनो मला तुम्हाला सांगू द्या, अनेक पेच आमच्या समोर येईल की कुणाशी विवाह करावं, कुणाशी कोणता जोडीदार निवडावा. पण मला तुम्हाला सांगू द्या, योग्य निर्णय आम्ही घेतला पाहिजे. म्हणून इपिस्कराच्या मंडळीला शिकवताना केवळ वयस्कर लोकांना तो शिकवत नाही, तो तरुणांना पण शिकवताना तो काय म्हणतो, तुम्ही अज्ञानासारखं विचारानं विचार तुम्ही निर्णय घेऊ नका, तर तुम्ही विचारपूर्वक योग्य अशा प्रकारचा निर्णय घ्या. आमेन म्हणाल का? योग्य वयात योग्य वेळेत लग्न करण्याचा आम्ही विचार केला. म्हणून सरकारने सांगितलं 21व्या वर्षात लग्न करायचं. आई बापाच्या मागे काही मुलं लागतात, आमचं लग्न कर. एक आठवड्यापूर्वी वर्तमानपत्र मी वाचलं, 2 तरुणांनी आपल्या बापाला कुऱ्हाडीने मारून टाकलं. का? बाप लग्न करून देत नाही. मागच्याच आठवड्याची गोष्ट आहे. वर्तमानपत्रामध्ये आमची लग्न का करून देत नाही. ह्या विचारानं आम्ही कधीच जीवन जगू नये. योग्य निर्णय घेतला पाहिजे. देवाच्या लोकांनो उत्पत्तीचा ग्रंथ याचा 12वा अध्याय याच्या 1 वचनापासून देवाच्या लोकांनो पवित्र शास्त्रामध्ये असा एक हिरो होऊन गेलेला आहे, ज्या हिरो बद्दल अनेक आस्वाद आम्ही वाचतो, शिकतो. त्याच्याबद्दल वाचूया. परमेश्वरानं अब्रामास सांगितलं, तो आपला देश, आपले नातेवाईक व आपल्या बापाचं घर सोडून मी दाखवीन त्या देशामध्ये जा. आता अब्रामानं केवळ आवाज ऐकला, वाणी ऐकली आणि वाणी सांगत आहे आपला देश, आपले गणगोत्र, आपले नातेवाईक, आपलं घरदार सगळं सोडून मी दाखवीन त्या देशात जा. त्यानं ऐकलं आणि बायबल सांगतं ऐकल्यानंतर देवाच्या लोकांनो तो शांत राहिला नाही, तो गप्प बसला नाही. ती वाणी त्याला सत्व लागली. ती वाणी म्हणू लागली, मी सांगल त्या देशात जा, म्हणजे मी तुला आशीर्वादित करेल, मी तुझं नाव मोठं करेल. जे लोक तुला वाईट बोलतील मी त्यांचं वाईट करेल, जे लोक तुझ्याबद्दल चांगलं बोलतील मी त्यांचं चांगलं करेल. ही वाणी त्याला सत्व लागली. आणि मला तुम्हाला सांगू द्या, देवाच्या लोकांनो अब्रामानं योग्य तो निर्णय घेतला, विचारपूर्वक निर्णय घेतला. तो म्हटला, ही वाणी सांगते ना, मी सांगल त्या देशात जा, मी तुझं नाव मोठं करल. अब्रामानं योग्य निर्णय घेतला, त्या वाणीच्या मागे गेला. जो देश, जे ठिकाण तो सांगेल त्या ठिकाणी तो जात गेला आणि परमेश्वर अब्रामाला आशीर्वादित करत गेला. आमेन म्हणाल का? प्रेज लॉर्ड. देवाच्या लोकांनो देव सांगल ती गोष्ट करत जा, म्हणजे देव आमचं नाव मोठं करेल. आमेन म्हणाल. हालेलुया. प्रेज लॉर्ड.
मला तुम्हाला सांगू द्या, तुम्ही लोकांमध्ये उभं राहून देवाचं वचन सांगताना लाज तुम्हाला वाटत असेल किंवा तुम्हाला भीती वाटत असेल, पण तुम्ही देव सांगेल ते जे करत गेला, देव तुमचं नाव मोठं करत जाईल. आमेन म्हणा. हालेलुया. तुम्ही बोलाल, लोकांचं तारण होईल. तुम्ही प्रार्थना कराल, आजारी लोक बरे होतील. तुम्ही दुष्टात्म्याला धमकाल, तो पडून जाणार आहे. आमेन म्हणाल का? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. अब्रामासारखा मी निर्णय घेतला पाहिजे. ती वाणी त्याला सतू लागली म्हणजे काय? देवाच्या लोकांनो, त्या वाणीद्वारे देवाच्या लोकांना अब्रामाला झोप लागली नाही. त्या वाणी त्यानं ऐकली, तो गेला. जिथं जिथं सांगेल तिथं तो गेला. मला तुम्हाला सांगू द्या, अब्राम आशीर्वादित झाला. एकदा काय झालं, देवाच्या लोकांनो, अब्रामाचा पुतण्या लोट आणि त्याची गुराखे, अब्रामाची गुराखे एका प्रदेशामध्ये येऊन थांबले आणि त्या ठिकाणी देवाच्या लोकांनो ते थांबल्यानंतर त्याची संपत्ती वाढली. अब्रामाची गुराखी आणि लोटाच्या गुराख्यांमध्ये वाद होऊ लागला, भांडण होऊ लागले, कारण दोघांची संपत्ती वाढली, गुरढोरं वाढली. मग अब्रामानं काय केलं, लोटाला बोलवलं आणि लोटाला म्हटला, तू पूर्वेस गेला, मी पश्चिमेला जाईल. मी पश्चिमेला गेलो तर तू पूर्वेस जा. देवाच्या लोकांनो, जो प्रदेश तुला हवाय तू निवडून घे. आणि मग लोटानं काय केलं, यार्देनच्या कडेचा हिरवागार जिथं पाणी भरपूर आहे तो प्रदेश त्यानं निवडला. आणि अब्रामाच्या वाटेला वाळवंटी भाग आला, पण अब्रामानं वेगळे होण्याचा निर्णय घेतला, कारण आज माझ्या आणि त्याच्या गुराख्यांमध्ये वाद होत आहे, उद्या त्याच्या आणि माझ्यामध्ये भांडणं होतील, भांडणं होऊ नये म्हणून अब्रामानं वेगळे होण्याचा निर्णय घेतला. अब्राम वाळवंटी भागात गेला. परमेश्वरानं एकदा त्याच्या तंबूतनं त्याला बाहेर बोलवलं आणि अब्रामाला परमेश्वर म्हटला, अब्रामा बाहेर ये, हा देश दिसतोय ना, या देशाची लांबी रुंदी तुला मोजता आली तर मोज. हा देश मी तुला आणि तुझ्या संततीला दिलेला आहे. आमेन म्हणाल का? हालेलुया. लक्षात ठेवा, देव सांगल ते जे करत आम्ही जाऊ, योग्य निर्णय घेऊ. अब्रामासारखा देव आम्हाला आशीर्वादित करणार आहे. आमेन. फक्त आम्हालाच नाही, आमच्या घराण्याला देखील देव आशीर्वादित करेल. मोठ्यानं म्हणाल का? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फक्त आपल्यालाच नाही, तर आपल्या कुटुंबाला देखील परमेश्वर आशीर्वादित करणार आहे. किती मोठी गोष्ट. योग्य, वाईज म्हणजे ज्ञानी. ग्रीक शब्द मेन हेडिंग काय? वॉक इन द विजडम ऑफ द लॉर्ड. देवाच्या शांतपणामध्ये आम्ही चाललं पाहिजे. त्याला ग्रीक भाषेमध्ये शोपिया असा शब्द आहे. ग्रीक शब्द विजडमला शोपिया. शोपिया म्हणजे देवाच्या लोकांनो विचारपूर्वक योग्य निर्णय घेणारा, इंटेलिजंट असा शब्द वापरलेला आहे. क्लेवर, हुशार असा शब्द आहे शोपिया. क्लेवर, हुशारीनं चालणारा, हुशारीनं जीवन जगणारा. काय आमच्याकडे हुशारी आहे का हो? देवाच्या लोकांनो, दुष्टात्म्याचे म्हणजे सैतानाचे देवाच्या लोकांनो जे खेळी आहेत, त्या खेळी ओळखण्याचं ज्ञान आमच्याकडे आहे. डावपेच, देवाच्या लोकांनो सैतानाचे डावपेच हाणून पाडण्याची कला आमच्याकडे आहे, आमच्याकडे ज्ञान आहे. सैतान वेगवेगळ्या प्रकारचे डावपेच आता लोकांना देवापासून लांब करण्याचा डावपेच खेळत आहे. त्यानं त्याचे प्रयत्न स्त्रियांच्या द्वारे, मुलींच्या द्वारे, वेगवेगळ्या गोष्टींच्या द्वारे, मोबाईलच्या द्वारे, टीव्हीच्या द्वारे, सिनेमांच्या द्वारे त्यानं सगळं काय करून बघितलं. आता त्यानं सैतानानं काय केलंय, हत्यार आता उपसलंय, नवीन हत्यार त्यात सगळीकडे चाललेलं आहे. सांगाल का कुठलं? सुरुवातीला सांगितलं मी, प्रॉफिट. सैतानानं काय केलं, नवीन हत्यार उपसलं, प्रॉफिट नावाचं. आता सैतान ते प्रॉफिट नावाचं हत्यार आज अनेक लोकांमध्ये वापरत आहे. हॅलो. प्रॉफिट नावाचं हत्यार सैतान आज त्याच्याच लोकांच्या विरुद्ध वापरत आहे. ते
आम्हाला पारखता आलं पाहिजे. आमेन म्हणाल का? देवाच्या लोकांना पारखून घ्या, पारखता आलं पाहिजे. ते डावपेच देवाच्या लोकांना, ते डावपेच, सैतानाचा डावपेच आम्हाला उधळून लावता आला पाहिजे, हाणून पाडता आला पाहिजे. लक्षात ठेवा, ज्याच्याकडे पारख आहे तोच उंचवला जाणार आहे. आमेन म्हणाल का? ज्याच्याकडे पारख आहे तोच देवाला आनंदित करणार आहे. आणि म्हणून देवाच्या लोकांनो, मला तुम्हाला सांगू द्या, उत्पत्तीचा ग्रंथ 39व्या अध्यायामध्ये त्याच्यामध्ये देखील योसेफानं काय केलं? एक योग्य निर्णय घेतला, एक चांगला निर्णय घेतला. काय निर्णय हो? पोटिफाराची पत्नी त्याच्याशी लगट करण्याचा प्रयत्न करू लागली, पण त्यानं काय केलं? ते पाप आपल्या जवळ येऊ दिले नाही. त्या पापाला त्यानं लाथ मारली. योग्य निर्णय घेतला. तो म्हटला, मला मरण पत्करावं लागलं तरी चालेल, पण मी देवाविरुद्ध पाप करणार नाही. त्यानं योग्य निर्णय घेतला. तो म्हटला, मला तुरुंगात, मला आयुष्यभर राहावं लागलं तरी चालेल, पण मी देवाविरुद्ध पाप करणार नाही. त्यानं तुरुंगात राहणं पसंत केलं, पण देवाविरुद्ध त्यानं पाप केलं नाही. पण बायबल मला सांगतं, देवानं त्याचं अंतःकरण पाहिलं, देवानं त्याला उंच केलं. आमेन म्हणाल का? हालेलुया. आम्ही योग्य निर्णय घेणारे लोक असलं पाहिजे. आज निर्णय घेताना आम्ही कोणता निर्णय घेतो? कोणत्या गोष्टीचा निर्णय घेतो? कशा प्रकारे निर्णय घेतो? त्या गोष्टीचा आज आम्हाला विचार करायचा आहे. कुठलाही निर्णय घेताना तडका फडकी निर्णय आम्ही कधीच घेऊ नये. विचारपूर्वक, शांत डोक्यानं. बऱ्याच गोष्टी आहेत देवाच्या लोकांनो, आपण थोड्या थोड्या करून पाहूया. ही सुरुवात आहे. ज्ञानी, अनवाईज, वाईज, ज्ञानी, अज्ञानी. आता आम्हाला कोणत्या कॅटेगरीमध्ये बसायचं आहे? अज्ञानामध्ये का ज्ञानी लोकांमध्ये? आम्हाला चालायचंय, पण कशामध्ये? देवाच्या शहाणपणामध्ये. आता मी कोणाच्या शहाणपणामध्ये चालतो? देवाच्या लोकांनो, पुन्हा सांगतो, सैतानानं नवीन हत्यार उपसलंय, प्रॉफिट नावाचं. देवाच्या लोकांनो, ते आम्हाला पारखता आलं पाहिजे. आमेन. कुणी लावतो? कुणी प्रॉफिट लावतो? एक व्यक्ती मी बघितलं, त्याचं तारण आताच 1 महिना पूर्वी झालं, आणि त्याचं लगेच पोस्टर प्रॉफिट. मी म्हटलं, एवढं गुडघे झिजून माझे पार काळ्याच्या, त्या पार चॉकलेटीचं पार काळ्या झालं, कोळासा झालाय, तरी 1 महिना तारण नाही, प्रॉफिट. हॅलो, समजून घ्या, आम्हाला पारखता आलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. चला, यावेळी उठून उभं राहूया आणि प्रभू भोजनासाठी